थांबू, नाराज नको. फक्त आम्ही तुम्हाला गौरव शेट आलेत. येस, ओके. संदीप भाई, माफ करा, संदीप भाई दराड्याचे आपण पाहतोय आमचे मान्यवर आहेत. त्यांच्या वतीनं आम्हाला मधुमालाकडे जायचं होतं, बट आता मधुमाला आपल्याला पाहायला मिळेल. व्यासपीठावरती मधुमाला येणार आहे. सगळेजण मधुमालाला पाहण्यासाठी उत्सुक आहेत. सगळेजण मधुमालाला पाहण्यासाठी उत्सुक आहेत. आम्ही मधुमालाला विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचंय, कॅश प्राइज घेण्यासाठी या व्यासपीठावरती. हा, आणि एक गाणं होऊन जाऊ दे. त्याला सलामीचे फलंदाज मैदानामध्ये या. सलामीचे फलंदाज आपण मैदानामध्ये या. तर नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा. मधुमालाचा आपण कॅश प्राइज देखील देणार आहोत. क्या बात आहे. मधुमालाचं कॅश प्राइज आहे. मधुमाला आलेलं. मधुमाला काय सांगाल, इथे आलेले आहेत तुम्ही, आणि कसं वाटतंय मॅचला? 4 दिवस तुम्ही वेशभूषा केलेलं, कसं वाटतंय? बरं वाटतंय. नक्कीच. इथे कोणासाठी तुम्ही इतकी छान वेशभूषा करता? तुमच्यासाठी आलो. माझ्यासाठी? कशासाठी आलेत? नाच करायसाठी. क्या बात आहे. अगदी ही कल्पना कशी सुचली तुम्हाला? असं कोणतरी सांगितला का बक्षीस भेटते तिथं, मग तेव्हा आलो मी. आणि आज हा जो हार घातलेला आहे, हार तुम्हाला कोणी घातला? सूरज वाखणी का? रमेश पारधी. क्या बात आहे. रमेश पारधींनी घातलेला आहे. बघा, समाजामध्ये अशी भरपूर माणसं आहेत. अगदी आता मोबाईल देखील एका सिमचा राहिलेला नाहीये, 2-2 सिमचा राहिलेला आहे. त्यामुळे रमेश पारधींवरती विश्वास ठेवू नका तुम्ही. नाही, तो पण आमचाच पारधी. हा काय, तुमचं नाव घेऊन नाव जाणून घ्यायला प्रेक्षकांना आवडेल. बावन. नक्कीच नक्कीच. एक तुमचं नाव जाणून घ्यायला प्रेक्षकांना आवडेल. मधू पारधी. मधु पारधी आहेत. बघा, हे आहेत धामणेगावचे मधु पारधी, आणि आज त्यांनी वेशभूषा केलेली आहे. कुठल्या हिरोनीला पाहून वेशभूषा केली तुम्ही? त्यांची हा काय, मधु पारधी मेकअप मॅन कोण आहेत? आपले यांच्याकडे रमेश पारधी. रमेश पारधींनीच मेकअप केली आहे आणि चेकअप पण केला आहे. क्या बात आहे. शुभेच्छा असतील. मॅच कडे आपण जाणार आहोत. थँक्यू सो मच. या होत्या मधुमाला. प्रेक्षक वर्ग तुमचं पुन्हा एकदा आम्ही स्वागत करतोय, आणि आम्ही आता घेऊन जातोय पुन्हा एकदा या परिसरातील देहरंग गावचे आवाज, अर्थातच सूरज वाक यांच्याकडे आम्ही जातोय. तुकाराम पारधे यांना मधुमाला खूप आवडलेली आहे. तुकाराम पारधे हवे असेल तर या तुम्ही. माधुरी दीक्षितला पण लाजवेल अशी वेशभूषा आहे, मस्त आहे, जुनी आठवण. पूनम दरोडा, थँक्यू ताई. आता कमेंट्स ऑन राहतील आपल्यापर्यंत. जरूर इथून या सामन्याचं धावतं वर्णन ऐकवतील आमचे या परिसरातील लाडके समालोचक मित्र म्हणजेच सूरज वाक यांच्याकडे मी जातोय. थँक्यू. थँक्यू सो मच. आकाश शेळके यांचा गोड आवाज ऐकला आपण पाहतो. त्यांचंही स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. निश्चित आपण पाहतो थोड्या मॅच भरपूर महत्वाच्या. इथून आपण पाहतो सामन्याला सुरुवात एका बाजूला टीम मोसारे संघ आणि त्यांच्या विरोधात फाईट करत असताना टीम निश्चित आपण पाहतो ताडवाडी संघ. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. पहिल्या चेंडूवरती निश्चित आपण पाहतो एक सिंगल रन. निश्चित आपण पाहतो चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये. प्रकाश आणि त्याच्या सोबतीला केशव ही जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. शेवटची रात्र आणि शेवटच्या रात्रीमध्ये ऑनलाईन प्रेक्षक भरपूर सारे जॉईन झाले आपण पाहतो. त्यांचं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि अतिथी मान्यवर आज खरतर व्यासपीठ भरले गेले आपण पाहता. हे खरतर दामणे गावावरचं प्रेम निश्चित आपण पाहता. आज दामणे गावानं पाहिलेलं स्वप्न ते मात्र सत्यात उतरताना आपण पाहता. ओ क्या बात आहे. इथून निश्चित आपण पाहतो पंचानं लाईन चेक केली जाता. इट इज व्हाईट बॉल. अतिरिक्त एका धाब्याच्या मदतीने संघाची धाबा संख्या 2 या अंकावरती धावून पोहोचल्या. 2 धाबा धावपलकीवरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो गुरु 11 ताडवाडी संघ आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान मोसारे संघ. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोंदास तयार ओळख्यातून प्रेस केला. ट्रॅफिक क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. पुण्याचा बाप्पा दगडू शेट बॉल घेतले. बाउंड्रीची भेट येतोय चौकार. हिंदुत्वाचं रक्षण करून
रक्षण करून सुखात ठेवली प्रजा, ज्याने सुखात ठेवली प्रजा. जाणता राजा शिवाजी माझा त्याचीच करावी पूजा, असा जाणता राजा शिवाजी माझा त्याचीच करावी पूजा. क्या बात आहे. जबरदस्त फटका, जसा का सुईमधून धागा ओला असा फटका निश्चित आपल्याला पाहायला मिळाला. चौकार आले, चौकाराच्या मधील संघाची धावा संख्या निश्चित आपण पाहतो 6 या अंकावरती. 2 बॉलचा खेळ संपला आणि 6 धावा धावपळकीवरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. मिथून वरती आक्रमण इथून केले जातात. ओ फटका चांगला, कव्हर डायचा फटका निश्चित आपण पाहतो. मेडलला चांगल्या शतचक इथून राहिले होता. इथून मात्र डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये पावर पे चालू असताना चांगली फटकेबाजी अद्यापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. प्रकाश आणि त्याच्या सोबतीला केशव चांगली फटकेबाजी अद्यापर्यंत आपण पाहतो. 2 बॉल फेस केलेत केशवनं आणि 4 धाब्याचे योगदान त्याच्या माध्यमातून राहिलं जातं. या मॅच मध्ये निश्चित आपण पाहतो. गोंदा असतात इथून निश्चित आपण बघा चांगला चेंडू इथून रिलीज केला. कुठल्या स्पॉटवरचा चेंडू अपटीबार थोडी सुचली, विकेट किपरच्या हातामध्ये विसवला जाता. येतोय डॉट बॉल, इथून मात्र चौकार आला होता. त्या संदर्भात कमबॅक आणि कमबॅक या गोलंदाजाच्या माध्यमातून निश्चित आपण पाहता. चांगली गोलंदाजी पाबरपेचे षटक आहे आणि पाबरपेच्या षटकामध्ये गोलंदाजाचा बोलबाला मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहता. गोलंदाज तयार आहे. ओ नो लोक या स्टाईलने फटका सजवला, स्क्वेअर क्षेत्र खाल्या. इथून आपण पाहतो शेवटचे शून्य बॉल न घेतलंय. इथून आपण पाहतो बाउंड्रीची बेट येतोय चौकार. क्या बात आहे. जबरदस्त फटकेबाजी, सर्कलचं रिंगत तोडत असताना ही फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. संघाची टोटल संख्या 10 या अंकावरती मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो. इथून मात्र पंचांना लाईन चेक केली जात्या. इट इज वाईट बॉल. अतिरिक्त एकदम एका धाब्याच्या मधील संघाची टोटल धाबा संख्या 11 या अंकावरती निश्चित आपण पाहतो. प्रथमतः बॅटिंग करत असताना आपण पाहतो गुरु 11 ताडवाडी संघ आपण पाहतो. हा संघ निश्चित आपण पाहतो गुरु या नावानं खरं तर हा संघ ओळखला जातो. आपण पाहतो आज खरं तर गुरु आपल्यामध्ये नाही आहे आणि त्याचं नाव अमर राहण्यासाठी इथून मात्र आज ताडवाडी संघ उतरला गेला. आपण पाहतो ही खरं तर दोस्ती मित्रांनो. आपण पाहतो याच पंचांचा इशारा एंड ऑफ द फर्स्ट षटक क्रमांक इथून पहिले संपलं जातं आणि पहिल्या षटकामध्ये टीम बॅटिंग करा गुरु 11 ताडवाडी संघ जाऊन पोहोचला. निश्चित आपण पाहतो 12 या अंकावरती लॉस ऑफ 0 विकेट. सांघिक कोरड्यातील दुसरं वैयक्तिक पहिले षटक गोलंदाजी मार्क वरती निश्चित आपण पाहतो. विशाला प्राचारित करण्यात आलाय. कशा रीतीने गोलंदाजी केली जाईल हे देखील आपण पाहायला का तर मोसारे संघाच्या पाठी राख्यांच्या नजरा निश्चित आपल्याला पाहाव्या. आज खरं तर स्पर्धेची शेवटची रात्र आपण पाहतो आणि आज खरं तर या गुलाबी तंडीमध्ये भरपूर सारा प्रेक्षक वर्ग देखील जॉईन झाला. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनापूर्वक स्वागत आणि स्वागत या. इथून मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण सामना पाहतो. एका बाजूला गुरु 11 ताडवाडी संघ आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान मोसारे संघ. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चला इथून पुढे घ्यायची बा. सर्व संघांना आम्ही सूचित करू आज सर्व संघाने कॉपरेट मध्ये खेळायच्या. इथून गोलंदाज तयार निश्चित आपण पाहतो विशाल. दुसऱ्या षटकाला देखील सुरुवात द्या. ओ पुलटास बॉल क्लिक केला. बॉल चला स्क्वेअर लेग क्लिअर करत 4 धाब्यांसाठी हा ढोकला जातोय चौकार. क्या बात आहे. पहिल्याच बॉल वरती चौकार ठोकलाय फलंदाज केशवनं. जबरदस्त फटकेबाजी. संघाची धावा संख्या आपण पाहतो 16 या अंकावरती. 16 धावा धावपलकेवरती मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो. टीम बॅटिंग करत असताना टीम
तर चला ओरोसे संघाचं सण आपण टॉस आपण जे काय आपल्या फॉर्म्युले असेल त्या लगेच जमा करायचे बा ओरोसे संघ. ओ फटका चांगला एकच्या कव्हरला छत्रचं कोणी ना बॉल चालला सीमा रेषेच्या पलीकडं येतोय चौकार. पोपट मैना म्हणून आणि तितकंच गरजेचं मैदानाच्या आतमध्ये राहिलं जातं. 50 निश्चित आपण पाहतो केशव आणि स्ट्राईक एंडवरती सज्ज तब्बल 7 चेंडूमध्ये 17 धाब्याचे अद्यापर्यंत योगदान पार्या त्याच्या माध्यमातून राहिले जात्या आणि त्याच्या सोबतीला प्रकाश 1 चेंडूवरती 1 धाब्याचं योगदान अद्यापर्यंत त्याच्या माध्यमातून राहिले जात्या. ओ नुलुक या स्टाईलनं फटका सजवायचा होता. पाडवरती चेंडू रिलीज झाला एकदा वेगानं सहज पूर्ण इथून मात्र एक खास धाब्यावरती इथून समाधान मानावे लागेल. एका धाब्याच्या मदीने संघाची धावसंख्या 21 21 धावा धावपलकेवरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो 21 धावा धावपलकेवरती प्रथमदा बॅटिंग करत टीम गुरु 11 ताडवाडी संघ. चांगला खेळ अद्याप राहिला जातो या संघाच्या माध्यमातून. इथून गोलंदाज तयारी विशालला आपण पाहतो चांगला कमबॅक करावा लागला या षटकामध्ये. ओ चांगला चेंडू इथून आपण पाहतो पंचांकडे लावडले अपील. यस इथून आपण पाहतो पंचांचं फिंगर पॅटची टॉप एज लागली जात्या विकेटचं बदन मोठा धक्का टीम गुरु 11 ताडवाडी संघाला. फलंदाज बाद इथून निश्चित आपण पाहतो विशाल. ओ चांगला चेंडू इथून मात्र कमबॅक केलं जातं गोलंदाजाच्या माध्यमातून. जरूर पहिल्याच बॉलवर 2 बॉलवरती 2 चौकार आले होता. इथून मात्र धाबा रोखण्याचा प्रयत्न इथून या गोलंदाजाच्या माध्यमातून राहिला जातो. चांगली इथून गोलंदाजी इथून निश्चित आपण पाहतो जबरदस्त इथून गोलंदाजी कमबॅक आणि कमबॅक या गोलंदाजाच्या माध्यमातून केला जातो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. ओ इथून जबरदस्त चेंडू रिलीज केला विकेट किपरच्या माध्यमातून थोडीशी पमलिंग आणि त्यानंतर नोमा स्टँड मध्ये रिलीज झालाय चेंडू. इथून मात्र या 2 धावा निश्चित आपण पाहतो आणि पंचांचा इशारा आला. इट इज अ वाईट बॉल 2+1 अशा 3 धावा निश्चित आपण पाहतो. टीम गुरु 11 ताडवाडी संघाला 3 धाब्याच्या मदतीने संघाची धावसंख्या निश्चित आपण पाहतो 24 या अंकावरती 24 धावा धावपलकेवरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. टीम बॅटिंग करत असताना गुरु 11 ताडवाडी संघ चांगला खेळ अद्यापर्यंत मैदानाच्या आतमध्ये राहिला जातोय. गोलंदाज तयारी ओ क्या बात या जबरदस्त चेंडू षटक क्रमांक इथून दोन्ही संपलं जात्या आणि 2 षटकाच्या मदतीने बॅटिंग करत टीम गुरु 11 ताडवाडी संघ जाऊन पोहोचला 24 या अंकावरती. लॉस ऑफ 0 विकेट. षटक क्रमांक 2 संपलं जातं 24 धावा धावपलकावरती विकेटचं पतन 1 त्यामध्ये आपण पाहतो जबरदस्त फटकेबाजी अद्यापर्यंत सलामीला आलेला फलंदाज त्याच्यात आपण पाहतो केशवला 8 चेंडूमध्ये 18 धाब्याचे योगदान पार्या अद्यापर्यंत त्याच्या माध्यमातून राहिले जातं. इथून आपण जर विचार केला फटका चांगला आलांदा कार्पेट मिड विकेटला चेंडू रिलीज झाला एकदा वेगानं सहज रिटर्न दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जाता. इथून मात्र 2 धाबा सहज रिटर्न गुड रनिंग बिटवीन द विकेट धाबा मिळतील या 2 धाब्याच्या मदतीने संघाची टोटल धाबा संख्या निश्चित आपण पाहतो 26 या अंकावर द्या 26 धावा धावपलकेवरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो टीम बॅटिंग करत असताना टीम
गुरु 11 ताडवाडी संघ निश्चित आपण पाहतो चांगली फटकेबाजी आहे. केशवला आपण पाहतोय सलामीला आलेला फलंदाज आणि त्याच्या माध्यमातून जबरदस्त फटकेबाजी बुलटॉस बॉल आघात करण्याचा प्रयत्न नोमा स्टँड मध्ये चेंडू रिलीज झाला. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातो. ओ इथून मात्र 2 धाबा सहज पूर्ण. इथून निश्चित आपण पाहतो येस पंच बीमर साठी का बीमर साठी ना येस ओके. इथून निश्चित चेक केलं जर हाईट फॅक्टर साठी येतो ना रिव्ह घेतला गेला आपण पाहतो. टीम गुरु 11 ताडवाडी संघानं तिसरा पंचांकडे रेफर केला. पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केला जातो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. इथून निश्चित स्क्रीनवरती चेक केलं जाईल. अद्याप डिसिजन पेंडिंग आहे. इथून निश्चित आपण पाहतो स्क्रीनवरती चेक केला जातो. अद्याप डिसिजन पेंडिंग आहे. डिसिजन क्लोज आहे. पेर बॉल आहे चांगला चेंडू आहे. इथून निश्चित आपण पाहतो फुलटाच बॉल होता त्यावरती आघात करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा आपण पाहतो. पेर डिलिव्हरी चांगला चेंडू इथून आपण पाहतो. गोलंदाज इथून निश्चित आपण पाहतो किरणच्या माध्यमातून राहिला जातो. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये इथून आपण पाहतो. सलगच्या 2 चेंडूवरती 2-2 धाबा इथून आल्या गेलेत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. गोलंदाज तयार हो पटका चांगला आनंद कार्पेट लांगलला शतरषक चेंडू उचली पर्यंत इथून मात्र एक सिंगल निश्चित आपण पाहतो. पैकी चांगलं द्या इथून मात्र बॅकअप चांगलं राहिलं जातं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. एक सिंगल आल्या एका सिंगलच्या मधील संघाची धावा संख्या निश्चित आपण पाहतो 29 या अंकावरती 29 या अंकावरती धावा संख्या निश्चित आपण पाहतो. गोलंदाज तयार या ओ पटका चांगला एलिव्हेशन कमी एक्स्ट्रा कव्हर्सला शतरषक निश्चित आपण पाहतो. टिपला जातो जेल आणि संपला फलंदाज प्रकाशचा खेळ. धक्का क्रमांक 2 टीम गुरु 11 ताडवाडी संघाला. ते म्हणजे आपण पाहतो जनार्दन भाई निरगुडा आपण आला असाल तर मुख्य व्यासपीठावरती संपर्क साधा बा. तुमचं स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. निश्चित आपण पाहतो दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस निश्चित आपण पाहतो कुठल्या सुखदुःखामध्ये निश्चित सामील असतात आणि करतात त्यांचे स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. जर आपण आला असाल तर याच्या मंचावरती तुमचं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. या मॅचकडे मॅच देखील भरपूर महत्वाचे. एका बाजूला गुरु 11 ताडवाडी संघ आणि त्यांच्या विरोधात फाईट करण्यात टीम जे हनुमान मोसारी संघ निश्चित आपण पाहतो. गोंधळ असतं इथून निश्चित आपण पाहतो किरणला नवीन फलंदाज दाखल झाला मैदानाच्या आतमध्ये. मोहनला आपण पाहतो डावखुऱ्याचा जो फलंदाज आहे इथून चांगला खेळ करावा लागेल. इथून टीम गुरु 11 ताडवाडी संघाला निश्चित आपण पाहतो चांगला खेळ इथून राहिला जाते दोन्ही संघाच्या माध्यमातून. गोंधळ तयार किरण तयार आहे इथून ओ कोला टाकलेला चेंडू ड्राईव्ह केला मैदानाच्या आतमध्ये बॅक टू द बॉलर असा चेंडू अडवला जाता. इथून मात्र एक सिंगल निश्चित आपण पाहता. एका सिंगलच्या मदतीने संघाची धाव संख्या टोटल 30 या अंकावरती 30 धाबा धावपलकेवरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. टीम बॅटिंग करत असताना गुरु 11 ताडवाडी संघ चांगला खेळ अद्याप राहिला जातो मैदानाच्या आतमध्ये. निश्चित आपण पाहतो कशा रीतीने खेळ केला जाईल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं. मैदानाच्या आतमध्ये इथून राहिला गेला गोलंदाज सज्ज किरण
तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतो किरण इथून मात्र दाबा रोखण्याचा प्रयत्न या गोलंदाजाच्या माध्यमातून राहिला त्याचा हो करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क होत ना. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावला जाता. इंड ऑफ द ओव्हर षटक क्रमांक इथून 3 संपला जाता आणि 3 षटकाच्या मदतीनं टीम बॅटिंग करत गुरु 11 ताडवाडी संघ जाऊन पोहोचला 30 या अंकावरती. लास्ट ऑफ 2 विकेट. अगं बाय 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 भिजवायचे इथून दूर होता कामा नये. प्रकाश झोतातील नाईट रजनी स्पर्धा आपण पाहता. इथून मात्र जी कोणी आग पेटवली ती विजवायची बा. आम्ही तुम्हाला वारंवार सूचित करतो. अन्यथा आमचे आयोजक तुमच्यापर्यंत पोहोचले तर अपमान स्वीकारावा लागेल. जे कोण प्रेक्षक वर्ग तिथं बा. बोला मॅचकडे. मॅच देखील भरपूर महत्वाची इथून आपण पाहता. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला फलंदाज उमेश. इथून चांगला खेळ करावा लागेल. शेवटचे षटक आहे आणि षटकावरती आम्ही ठरावा लागेल. पहिल्याच बॉलवरती जरूर चौकार आला होता. त्यानंतर जशाच तसं प्रत्युत्तर या गोलंदाजाच्या माध्यमातून दिला जातं मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार आहे. ओ क्या बात आहे. इथून मात्र दाबा रोखण्याचा प्रयत्न या गोलंदाजाच्या माध्यमातून इथून राहिला जाता. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो उमेश दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. निश्चित आपण पाहता 3 बॉलचा खेळ संपला. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. अद्यापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता गोलंदाज तयार. इथून निश्चित आपण पाहतोय चंद्रकांत. ओ पटका चांगला हलक्या पेस केला. ड्राईव्ह केला मैदानाच्या आतमध्ये. शटअपमध्ये चेन्नईवर थोडीशी बॉम्बलिंग. इथून आपण बॅकअप राहिलं जात नाही मैदानाच्या आतमध्ये. इथून मात्र या धावा निश्चित आपल्याला पाहायला मिळतील. 3 धावा निश्चित आपण पाहतोय. 3 धावा. 3 धाव्याच्या मदतीने संघाची धावा संख्या टोटल 37 या अंकावरती आपण पाहतोय. 37 धावा धावपलकेवरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. टीम बॅटिंग करत असताना गुरु 11 ताडवाडी संघ. त्यानंतर आपण पाहतो पहिल्या फेरीतील शेवटचा सामना निश्चित आपल्याला पाहिला. एका बाजूला साईनाथ दोदाणी संघ आपण पाहतो किसन डुमनाचा संघ आणि त्यांच्या विरोधात पाटकर टीम कारगर चापेपाडे. चला दोन्ही संघाने आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायची इथून. ओ पटका हवेमध्ये. इथून मात्र 1 बार विकेट डाऊन. विकेटचं पतन. धक्का क्रमांक इथून लागला जातोय 4था. टीम गुरु 11 ताडवाडी संघाला फलंदाज बाद. शेवटचा बॉल टार्गेट सेशन बॉल. कित्येक धाब्यापर्यंत टार्गेट सेट केला जाईल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं. इथून मैदानाच्या आतमध्ये राहिले जाते. शेवटचा बॉल गोलंदाज मार्क वर द्या. चंद्रकांतला आपण पाहता पहिल्या इनिंगचा इथून शेवटचा बॉल फेकण्याकरिता सज्ज निश्चित आपण पाहतोय चंद्रकांतला. नवीन फलंदाज देखील निश्चित आपण पाहतोय. फलंदाज मधुकरला आपण पाहतो. शेवटचा बॉल आहे. टार्गेट सेट चेंडू बॉल आहे. कित्येक धाब्यापर्यंत टार्गेट सेट केला जाईल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं. इथून मैदानाच्या आतमध्ये राहिला जात आहे. गोलंदाज तयार. शेवटचा बॉल. ओ इथून आपण पाहतो पंचांना लाईन चेक केली जाते. इट इज अ वाईट बॉल. अतिरिक्त एका धाब्याच्या मदतीने संघाची टोटल धाबा संख्या 38 या अंकावरती. 38 धाबा धावपलकेवरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. जबरदस्त फटकेबाजी इथून आपण पाहतो. ओ शेवटचा बॉल होता. विकेट किपरला चकमा देत असताना लेग स्पिकच्या माध्यमातून चांगलं शतरक्षक इथून राहिले जातात. इथून निश्चित आपण पाहतो दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. इथून रन आउटच्या स्वरूपामध्ये धावचीतच्या स्वरूपामध्ये इथून विकेटचं पतन. पहिल्या डाबाचा इथून खेळ संपला जातो आणि पहिल्या डाबामध्ये टीम बॅटिंग करत असताना गुरु 11 ताडवाडी संघ जाऊन पोहोचला 39 या अंकावरती. येणार बॉल 24 आणि बनवायचे 40 धाबा टीम आपण पाहतोय जे अनुमान मोसारे संघाला.
होईल आणि मनोहर शेठ चौधरी ग्रुप ग्रामपंचायत सदस्य आपण पाहतोय दोधानीचे इथे उपस्थित झालेत, त्यांचं आम्ही स्वागत करतोय. इथे आपण पाहतोय साईनाथ 11 दोधानी संघाचे कॅप्टन देखील आलेत आणि चाफेवाडी संघाचे कॅप्टन देखील आलेत. आपण टॉस करणार आहोत, तर टॉस इथे करण्यासाठी मी जाईन आमचे नितेश भाई बसमा यांना विनंती करेन की आपण मान्यवरांना इथे निमंत्रित करा आणि दोन संघांच्या दरम्यान आपण नाणेफेकीचा कौल करायचा आहे. या सामन्याचा नाणेफेकीचा कौल विट गो हेड इज अ कॉल. चाफेवाडीकडून हा कॉल आहे आणि जो टॉस आहे तो टॉस आपण पाहतोय जिंकला आहे इथे साईनाथ 11 दोधानी या संघानं. निर्णयाची आम्हाला प्रतीक्षा आहे, निर्णयाची आम्हाला अपेक्षा आहे. तो वनवा इजवा, कारण तो हळूहळू दूर इकडे येईल. बघा आयोजक या गोष्टीची दक्षता घ्या. इथे ब्लॅक स्क्रीनच्या साईडला जे आहेत ते आपले आयोजक आहेत, जा एकदा प्लीज ते विजवा, कारण नंतर तो वाढला ना तर मग जास्त दूर होईल आणि फायनलची रात्र आहे, त्यामध्ये आपण दव पडलेला आहे. मग दव आणि धुका यांचा मिळून धुरका तयार होईल आणि धुरके लवकर गायब होत नाहीत. तिथे आहेत कोणतरी. हा व्हेज आणलाय, मागे जा. थँक्यू. माझ्याकडे आपण चालतोय. सगळ्यांचं स्वागत. 24 बॉलला 40 धावांची आवश्यकता. पहिलाच बॉल अपरकट, फिल्डर तिकडे, कॅचची संभावना होती पा जेल आता तू निसटलाय आणि आता इथे जीवनदान मिळतंय. दिलीप खंडवी आणि मधुमालाला कमेंट काय दिले पा, मधमाशी नाद खुळा. आग लावली पूर्णपणे पा. याचे विथ्थे येऊ शकतात. आहेत तिथे विजवायला आमचे प्रेक्षक आहेत, आमचे कमिटीचे मेंबर आहेत, पण आता ती वाढत चालली आहे. ऍक्च्युली लावणाऱ्यांना थोडी तरी कल्पना हवी होती. चान्स आहे विकेटची, झेल ड्रॉप झालाय. आणि इथे आपण पाहतो की टीम देखील आपण पाहतो पुढे आता आपल्याला पाहायला मिळेल. धावा ज्या आहेत त्या धाव फळकावरती आपण 2 पाहतो. 2 रन ऑन बोर्ड आपण पाहतो धाव फळकावरती आपल्याला पाहायला मिळालेत. लेफ्ट हँड बॅट्समन आपण पाहतो समोर बॅटिंगसाठी. गणेश आणि मिथुन हे 2 फलंदाज आहेत ओव्हर द विकेट. क्या बात आहे, जबरदस्त फटकेबाजी आहे. बॅटिंग सगळ्यांना इम्प्रेस करणारे आपण पाहतो इथे. गणेश आणि मिथुनची आणि पॉवर प्ले मध्ये आतापर्यंत आपण जर विचार केला तर 8 धावा जमा झाल्यात. पाठलाग करायचं ज्यामध्ये आपण पाहतो पहिला आपला जमा झाला 39, सो 40 पर्यंत पोहोचवायचे. चला स्पीड अप करा. आडव्या बॅटनं खेळायचा प्रयत्न होता. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. एक्स्ट्राची रन आता इथे मिळणार आहे आणि एक्स्ट्राच्या आपण पाहतोय पद्धतीनं टीमच्या धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या म्हणजेच टोटल 8 हिट रन. यावेळेचा बॉल पहा इथून
चेंडू पाहायला मिळेल फिल्डिंगला असा तिथं फिल्डर उपलब्ध होते. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. लॉंग ऑफ मध्ये फिल्डिंग आपण बघितली. लॉंग ऑफला फिल्डिंगची रचना ज्यामध्ये आपण पाहतो आता जरूर पॉवर प्लेचं षटक आहे. सो दोनच खेळाडू आपल्याला 30 यार्ड सर्कलच्या बाहेर ठेवण्याची आता इथे मुबलक मुभा आहे आणि त्यामध्ये आपण पाहतोय लॉंग ऑफला एक फिल्डर आणि तसेच लॉंग ऑनला एक फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. फॉर द विकेट हा बॉल पहा इथे लाऊड आउट बिग अपील बॅट्समन आउट आणि हा धक्का फलंदाज बाद होतोय आणि आपण पाहतोय इथून मात्र डाव संपतोय. नवीन खेळाडू मैदानात विशाल आता इथे संधी मिळते विशालला इथून बॅटिंगची धावांचा पाठलाग करायचा आहे ज्यामध्ये आपण पाहिलं की षटकार मारल्यानंतर स्ट्राईक रोटेट झाली. एका धावेनं मिथुनला स्ट्राईक मिळाली आणि मिथुनची विकेट घेण्यामध्ये यश आलं. इथून मात्र गोलंदाजी करणाऱ्या संघाला तारवाडीच्या अगेन्स्ट आपण पाहतोय इथून जन्मान मोसारे बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतो. धावा जो आहे टार्गेट 40चं असणार आहे आणि 40 धावा त्यांना चेस करायच्या. 10 धावा आतापर्यंत आपण धावफलकावरती पाहतो संघाच्या. षटकाचा विचार केला तर या षटकामधून आता अखेरचा बॉल पंचांचा इशारा षटक समाप्तीचा. पहिल्या क्रमांकाचं षटक संपलेलं आहे आणि एक षटकाच्या अखेरीस पॉपलेच्या षटकामध्ये फक्त 11 धावा जमा करू शकलेल्या आहेत. एक गड्याचा मुबदला मोजला बॅटिंग करताना जनमान मुसारे संघानं. टीमच्या धावसंख्या ज्यामध्ये जमा झाली. रमेश P2 मध्ये आपण गोलंदाजी करण्यासाठी पाहतो. बट 4 षटकांची मॅच आहे त्यामुळे पॉवर प्ले नसणार आहे. सो आपण पाहतो ओव्हर क्रमांक 2 मध्ये त्याला संधी मिळाली गोलंदाजी करण्याची. धावांचा पाठलाग करताना जर विचार केला येणारे आता 18 बॉल बाकी आहेत आणि 18 बॉलला आपण पाहतो इथे गरज आहे ती म्हणजेच जिंकण्यासाठी इथून 29 धावांची. 18 चेंडू 29 धावा. काय घडेल काय बिघडेल कोण जिंकेल कोण हारेल कोण रचेल इतिहास आणि कोण ठरेल खास यासाठी चाललेला हा टास. मॅच इम्पॉर्टंट आहे दोन्ही संघांसाठी. पहिल्या फेरीतून आपण ही 4थी मॅच पाहतो. अजून एक मॅच आहे 5वी मॅच जी आपल्याला सायना तिलंदोदानी बेल्याची आठवण आज आपण पाहतो या संघानं पुन्हा एकदा जागरूक केलेली आहे. कारण आज जर पाहिलं आपण आपल्यातील एक बेल्या आयुष्यामध्ये कधी कधी निर्णय चुकतात. तसा निर्णय त्यानं मी म्हणेन की चुकीचा घेतला. बट जोपर्यंत तो होता तेव्हा तो आमच्यासोबत असताना अगदी आम्ही कधीही त्याच्यासोबत घालवलेला क्षण आम्ही मी म्हणेन की कधीच हसल्याशिवाय घालवलाच नाही. इतका आपण पाहिला मनमुलाव होता आमचा बेल्या. बट कालानं त्याच्यावरती झडप घातली आणि आपण पाहतो आज बेल्या आपल्यात नाहीये आणि बेल्याच्या नावानं आज सायना तिलंदोदानी संघ आपल्याला मैदानामध्ये खेळताना पाहायला जरूर मिळेल. टीमची धावसंख्या जी आहे ती आपण पाहतो यावेळेला झालेले 11 धावा 11 रन. इथे पहा चेंडू हवेत खेळले तुमचा बॉल मिड विकेटला झेल घेण्याची चान्स आहे. फिल्डर होते थोडेसे फंबल झालेत. जजमेंट खराब आणि कोऑर्डिनेशन मात्र आपण पाहिलं की चुकलं. समन्वय साधता आलं नाहीये. झेल कॅरी करणं जमलं नाही त्यांना आणि इथे आपण पाहिलं तर जरूर आता जीवनदान मिळत आहे. या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळेल की 1 धाव आलेली आहे. 2 धावा आलेल्या आहेत. 2 धावसंख्या पुढे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 13 या आकड्यावरती 13 रन. आता 17 चेंडू आपण पाहतो बाकी आहेत आणि 17 चेंडूला 27 धावांची गरज आहे. 17 चेंडू 27 धावा. मॅचला डीप मध्ये नेण्याचा प्रयत्न करतात तिथून गोलंदाजी करत असताना संघाचे खेळाडू यात काही शंका नाही आहे.
ओह, क्या बात है, अप्रतिम गोलंदाजी. वन मोर विकेट फॉलिंग डाऊन. अजून एक धक्का. दुसरा फलंदाज बाद होतोय बॅटिंग करताना जनमान मोसारेचा. तर या दबावाची गरज होती जनमान मोसारेला. जनमान मोसारेला आमचे चेतन गोसावी शुभेच्छा देतात. बट आपण जर पाहिला इथून विकेट पडल्या, यांना आता सगळ्यांच्या आपण पाहतोय अंगावरती शहारे आलेत, कारण ही महत्वाची विकेट होती या संघाची. आणि त्यामध्ये आपण पाहतो विशाल बाद झालेत. वन डाऊनला संधी मिळाली होती. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आता इथून आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळतील, ते म्हणजेच अलंकार. अलंकार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आता बॅटिंगसाठी चौथ्या क्रमांकामध्ये मैदानामध्ये आलाय. थंडी भरपूर पडलेली आहे, सगळ्यांचा गारठा झालाय. फिरून खेळायचा प्रयत्न होता, उंच बॉल हवेत खेळलेत. मिड विकेट फार दूर नाही आहेत, फाईन पर्यंत पोहोचलेत अडवण्यासाठी बॉलला. आणि चांगला आपण पाहतो प्रोटेक्शन केलंय. दरम्यान फेकी होणार तोपर्यंत आपण पाहतो टीमची धावसंख्या जी ती आपल्याला पाहायला मिळते. इथून आता 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 15 रन ऑन बोर्ड आतापर्यंत टीमची धावसंख्या आपण पाहिलेलं आहे, धावफलकावरती झालेली आहे. अजूनही मॅच मध्ये जर आपण विचार केला तर जरूर सगळेजण इथून आस लावून बसलेत आणि सगळ्यांना अजून एक्साइटमेंट आहे या मॅचची. पंधरा धावा झालेल्या आहेत धावफलकावरती. 15 रन आपण पाहतो धावफलकावरती सध्याच्या घडीला टीमच्या खात्यामध्ये आहेत. इथे पहा हा चेंडू लाऊड शॉट. पंच अपिलीला कुठल्या प्रकारची दाद देत नाहीयेत. टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर जरूर पाहायला मिळेल की यावेळेला 15 वरती स्थगित पाहायला मिळेल. 15 रन संख्या आतापर्यंत फलकावरती आहेत. इथून जमा येणाऱ्यातून जर विचार केला आपण तर जरूर 13 चेंडू 14 चेंडू 14 चेंडू आणि 14 चेंडू मध्ये 25 धावांची आवश्यकता आहे. 40 आव्हान आहे समोर. ओ हो, क्या बात है, तू चल मैं आया. पाठोपाठ विकेट पडतायत. जनमान मोसारे अडचणीमध्ये आणि अजून एक विकेट आपण पाहतोय. तिसरा धक्का 15 वरती अलंकार बाद. एकूण धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात त्या म्हणजेच 15 धावा झालेल्या आहेत. 15 रन आपण पाहतो टोटल काढला आपल्याला पाहायला मिळतात इथून संघाच्या खात्यामध्ये. 13 बॉलला 25 ची आवश्यकता आहे. हा बॉल हवेत खेळलेत, भरपूर उंच बॉल. चान्स असेल तिथे पहा, विकेटची चान्स जरूर असणार आहे, यात काही मात्र शंका नाहीये. धावा घेण्यासाठी प्रयत्न होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. संघ देखील आपण पाहतो पुढे वाटचाल करताना पाहायला मिळेल. टीमचा टोटल जो आहे तो जाऊन पोहोचलाय यावेळेला टोटल 17 वरती. 17 रन आपण पाहतो धावफलकावरती झालेल्या आहेत. 17 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्यात. कंटिन्यू ठेवला आणि कंटिन्युअस आपण जर विचार केला तर या मॅच मध्ये आता त्यांनी हिम्मत सोडली नाही, हिम्मत हारली नाही आणि आता अखेरकार आपण पाहतो या मॅच मध्ये पुन्हा एकदा ते इंटर झालेत.
12 बॉलला 23ची आवश्यकता असेल. गुरु 11 तारवाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट जनमान मोसाने दोघांमध्ये मॅच. बॉलिंग करताना गुरु 11च्या माध्यमातून आपण पाहतोय आता सध्या तरी डिस केले, कारण सुरुवातीला पहिलं पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्लेच्या षटकाला आपण पाहिलं की चांगली 11 धावसंख्या उभी केली होती. पण त्यानंतर मात्र 6 धावांचं हे षटक आलं. ओव्हर क्रमांक 2 उमेशने ती गोलंदाजी केली आणि आता या मॅच मध्ये इंटर होत असताना आपण पाहतो पुन्हा एकदा लढाई जी आहे ती आता तितक्याच जोमानं सगळ्यांना इथे जरूर पाहायला ऐकायला मिळत आहे. स्ट्राईकला फलंदाज तयार असेल. लेफ्ट हँड बॅट्समन आहेत. धावा ज्या आहेत त्या बनवायच्या 12 मध्ये 23. गणेश आहेत. गणेश आणि लालचंद अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. 3 विकेटचा मोबदला मोजलेला आतापर्यंत. चला स्पीड अप करा, जलद गतीने खेळायचं अशी विनंती तुम्हाला. इथे पहा चेंडू चांगला चेंडू पाहायला मिळतोय. बॉडीवरती आढळला बॉल आणि बॉडीवरती आढळल्यावर आपण पाहिलं की या बॉलवरती बॅट्समन देखील थोडे थक्कीच झाले, कारण हलकासा कट होता बॉलमध्ये आणि मध्यम गतीने बॉल रिलीज आपण होताना पाहिला. बॉलचा अगदी टप्पा पाहिला, त्यानंतर बॉलचं येणं पाहिलं. ते पाहता फलंदाजाला आश्चर्याचा कडू धक्का बसला आहे. वन्स अगेन वन मोर टाइम. अजून एकदा आपण पाहतो तसाच. क्या बात आहे, काय गोलंदाजी पहा, अप्रतिम गोलंदाजी. बॅकअप कसं असावं याचं उत्तम उदाहरण आपण तारवाडी संघाकडून पाहतो. आणि आपण पाहतो हरिदास असतील, त्यानंतर अनेक सारे आपण पाहतो जे प्रेक्षक वर्ग आहेत ते या संघाला शुभेच्छा देत आहेत. त्याचं हे आता उत्तम उदाहरण ते दाखवत आहेत. एक चांगला संघ मैदानाच्या आतमध्ये. 10 बॉलला 23 धावांची आवश्यकता असेल. स्ट्राईक एंडला उजव्या हाताचा फलंदाज आणि त्यानंतर आपण पाहिला की तिथे षटकार आला. एक विकेट मधोमध्ये डेंजरस एन्काउंटर आणि आपण पाहतो की ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला जरूर इथे पाहायला मिळतात. त्या इथून डाव थोडा बदलला जातोय. नेक्स्ट मॅच साईना तिलन दोदाने आणि खारघर चाफेवाडी दोन संघ पाहायला मिळतील. चाफेवाडी संघाला विनंती आहे की आपला कॅम्प्लीट करण्यासाठी अशी आम्ही तुम्हाला विनंती करतोय. चाफेवाडी संघ इथे हा बॉल आडव्या बॅटनं खेळाडू कक्षाच्या डोक्यावरून वाऱ्याशी वार्ता करत आकाश मार्गाने संचार करत बॉल सीमा पार षटकार. या फटक्यानं चित्र बदललं या सामन्याचं. धाव फलकावरती आता 29 पाहायला मिळतात. 11 धावांची गरज आहे. उर्वरित 8 चेंडू मध्ये 8 चेंडू 11 धावा. रोमांचक मॅच. जनमार मोसारे पुन्हा एकदा आपण पाहतो मॅच मध्ये एंटर. गणेशची ताबडतोड फलंदाजी पाहायला मिळते. मिड विकेटला फटका खेळला. 1 रन जरूर पाहायला मिळेल. 1 धावसंख्या पुढे. टीमच्या धावसंख्येमध्ये बदल. आता येणारे 7 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता असणार आहे. गणेशनं 8 चेंडू खेळले आणि आपल्या संघासाठी 21 धावा आपल्या माध्यमातून आता योगदानासह दिलेल्या आहेत. चांगली फलंदाजी आपण पाहतो या खेळाडूची आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. यात काही शंका नाहीये. चला स्पीडअप करा, मधोमध्ये जास्त वेळ घेत आहेत बघा. या गोष्टीवरती आपण थोडं लक्ष द्या प्लीज. गुरु 11 संघ तुम्हाला सूचना आहेत. मॅचचा रिदम तोडू नका आणि लवकरात लवकर आपण आपल्या डिलिव्हरीज टाका अशी तुम्हाला मी विनंती करतोय. दामनी ट्रॉफी 2026 टार्गेट 40चं आहे आणि 40चं टार्गेट घेऊन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला संघ पाहायला मिळेल. 7ला 10ची आवश्यकता. इथे हा चेंडू चांगला आहे. अंपायर सेट लीगल बॉल.
ओव्हर समाप्तीचा इशारा. आता शेवटचं षटक बाकी असेल आणि शेवटच्या षटकामध्ये 10 धावांची गरज आहे. 10च्या सरासरीनं चालायचं होतं आणि त्या सरासरीनं चालत आपण पाहतो 30 धावा जमा केल्या 3 षटकाच्या खेळानंतर. 3 गाड्यांचा मोबदला मोजत बॅटिंग करत असताना जयमान मोसारे संघानं आता इथून उर्वरित 6 चेंडूंचा बाकी असेल आणि 6 चेंडूंमध्ये गरज आहे ती म्हणजेच 10 धावांची. रंगेल हे पाहणं महत्वाचं राहील आता या मॅच मध्ये. 30 धावा धावफलकावरती 3 गड्यांचा मोबदला. 6 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता आहे मॅचला जिंकण्यासाठी. गुरुलेन तारवाडी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतो. आणि त्यामध्ये आपण जर विचार केला तर दुसऱ्या बाजूनं आता शेवटच्या षटकासाठी गोलंदाज केशव वरती ही जबाबदारी दिली आहे गुरुलेन तारवाडीनं. गणेशच्या हातामध्ये बॅट आहे. 8ला 21चं योगदान त्यानं आतापर्यंत दिलंय. करंटली 10च्या सरासरीनं चाललेत आणि रिक्वायर रन रेट देखील 10चा. लाऊड शाऊट. गणेश अडचणीमध्ये. नॉट ओनली गणेश बट ऑल्सो जयमान मोसारे आता अडचणीमध्ये आहे. विकेट पडली आहे. 5ला 10ची आवश्यकता असेल. 30ला 4था पडतोय. तर थंडी वाजते मधुमालाला बट तरी मधुमाला गरम झाले. नुकताच मगाशी आपण पाहिलं सूरज वाक यांनी त्यांना चॉकलेट दिलंय. मधुमाला चॉकलेट आवडला का? ओ मधुमाला. मधुमालाचं लक्ष फ्रीज वरती आहे पण त्याही फ्रीज झालेत. थंडीचं वातावरण आणि या थंडीच्या वातावरणामध्ये मॅच तापली आहे. 5 चेंडू आणि 10 धावांची गरज. 2 ताकदवर संघ एकमेकांच्या विरोधात ही लढाई लढतात आणि ही लढाई आपण पाहतो आता आपल्याला अगदी तेवढीच चांगली देखील पाहायला मिळते. जबरदस्त मॅच. गणेश मधोमध्ये बाद झाला. 9 मध्ये 21चं योगदान देऊन त्याला परतावं लागलं. लालचंद आहेत मैदानाच्या आतमध्ये तर नवीन खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात इथून बॅटिंग करण्यासाठी. त्याला पण नाव ना माहिती. अलंकार उतरलाय कोण? चंद्रकांत. चंद्रकांत साठी हा बॉल आपण पाहतो. यॉर्कर लेनचा बॉल पाहायला मिळाला आणि तिथे आपण पाहतो की जरूर या बॉलवरती आपल्याला एक जरूर सिंगल पाहायला मिळते. स्ट्राईक रोटेट लालचंदला ऑन स्ट्राईक आणलं जाईल. आता तिथून विचार केला तर उर्वरित 4 चेंडू बाकी आहेत आणि 4 चेंडूला 9 धावांची गरज आहे. 4 चेंडू 9 धावा. रोमांचक मॅच. 2 चेंडू अजून आपण पाहतो की आता इथून मॅच डीप मध्ये नेण्याचा प्रयत्न करतील. चॉकलेटची चर्चा करताना मधुमाला. ती मुलं आहेत त्यांना चॉकलेट दिला तर तुमचा वाटोळा. स्ट्राईकला फलंदाज तयार. 4 चेंडू 9 धावाची गरज. कार्पेटचा दर बॉल पहा तिकडे. एकच धाव. अजूनही मॅच मध्ये आता आपण पाहतोय तितकेच नखरे आणि तितकाच नटखटपणा आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाजी लाजवाब केशवची. आता केशव नाही मी म्हणेन की हा केशव महाराज आहे. या मॅचला आपण पाहतो त्यानं टर्न केली आहे. जिथे 6ला 10ची आवश्यकता होती तिथे आता आपण पाहतोय 3ला 8ची आवश्यकता येऊन भासली आहे. सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे पा. जनमान मोसारे संघ सुरुवातीला असं वाटलं की या धावा 3 षटकामध्ये चेस करेल बट तारवाडी संघानं आपण पाहतो त्यांना पूर्णपणे डिस केलंय. फुलटॉस लेनचा बॉल तिथेही आघात झाला नाहीये. 1 रन कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी निघालेत आणि 2 धावा पूर्ण करतात. आता 2 चेंडू 6 धावांची आवश्यकता असेल. 2 चेंडू 6 धावा. मॅच मध्ये ट्विस्ट. अंपायर्स कॉल. नो बॉल साठी चेक करायचा प्रयत्न आहे. बॅटिंग टीमचा क्लेम आहे का? ओके.
आपण चेक करतोय हा चेंडू काय असेल, कारण ऑनफिल्ड अंपायर आणि सॉफ्ट सिग्नल आपण पाहिला की लिगल बॉल दिला आणि ऑनफिल्ड पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलं होतं. आमचे तिसरे पंच सांगतायत आय एम गोइंग विथ ऑनफिल्ड अंपायर. सो हा लिगल बॉल आहे, फेअर बॉल आहे. योग्य बॉल आपण पाहतो वेस्ट साईडच्या खालती आपल्याला बॉल पाहायला मिळाला आणि या बॉलवरती आपण जर पाहिलं तर योग्य बॉल आपण बघितला. आता उर्वरित 2 चेंडू 6 धावांची गरज, 2 चेंडू 1 मोठा फटका. दोन्हीकडे मॅच आहे, दोघांना हे मॅच जिंकण्याची समसमान संधी आहे. क्या बात आहे, जबरदस्त लढाई आणि जबरदस्त सामना आपण इथे पाहतो. ओ विकेट विकेट विकेट. अंपायर फिंगर्स गोज ऑन अप आणि इथे आपण पाहतोय फलंदाज बादचा इशारा. आता 1 चेंडू आणि 6 धावांची गरज. विकेट पडली आहे, अजून प्रेशर क्रिएट केला गेलाय. शेवटचा 1 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता असेल. शेवटच्या क्षणापर्यंत लढाई पाहायला मिळते. लढाई अशी लढा की समोरचा म्हटला पाहिजे की खेळ कठीण होता आणि जिंकणं कठीण होतं, पण समोरचा प्रतिस्पर्धी देखील तसाच होता. त्रास देत आहेत. मॅच कडे आपण जाऊ. 1 चेंडू आणि 6 धावांची गरज. ओ हा सामना जिंकलाय तो म्हणजेच इथे आपण पाहतो या वेळेला टीम तारवाडीनं आणि या मॅच मध्ये आपण पाहतो त्यांनी विजय निश्चित केलाय. वेल प्लेड, अभिनंदन. मनोहर शेठ चौधरी यांचं इथं आगमन झालंय. त्यांना विनंती आहे की आपण या मंचावरती आपला सन्मान घेण्यासाठी आपण त्यांचा सन्मान इथे करत आहोत. मनोहर शेठ चौधरी यांना पण इथे सन्मानित करत आहोत. आमच्या या परिसरातील आपण पाहतोय ग्रुप ग्रामपंचायत सदस्य होण्याचे ज्यांना भाग्य लाभलेलं आहे ते आमच्या ग्रुप ग्राम